भैरवी माजगावकर. मॅम तुमच्या हाताला लागलंय. तुम्ही या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करू शकाल ना? हो, मी करेन. वेलकम. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक सरप्राईज. बघ, माझ्या नंतर तुझा नंबर आहे. मग काय कॉपी करायचा विचार आहे का? स्मार्ट नाही ऍक्च्युली. तू इंजर्ड प्लेअर आहेस आणि तुला जर का असं वाटत असेल की यामुळे तुला लोकांची सिम्पथी मिळेल तर ती जुनी टॅक्टिक आहे. ओके, पण नाही, मला असं काहीही वाटत नाही. काही नाही. आता तुझ्या हाताला लागलंय, दुखावला गेलाय तुझा हात. कशी पार्टिसिपेट करणार आहेस तू या कॉम्पिटिशनमध्ये? आय मीन मोठी कॉम्पिटिशन आहे, प्राइज मनी खूप मोठं आहे, जजेस मोठे येणार आहेत. मिस्टर राजदा, नका काळजी करू तुम्ही, मी करेन मॅनेज. ओके, नका काळजी करू. मला वाटलं याच कारणामुळे तुझ्या घरून आणखी एक पार्टिसिपेशन आलंय. व्हॉट? माझ्या घरून? हा, म्हणजे माजगावकरांच्या फॅमिलीमधनं आणखी एक एंट्री आली ना या स्पर्धेत. मॅडम, मी या स्पर्धेबद्दल सगळी माहिती ठेवतो. मी तुम्हाला सांगितलं होतं. काहीतरी चुकतंय तुमचं. काय बोलताय तुम्ही? अरे म्हणजे तुला माहितीच नाही आहे. इंटरेस्टिंग. अगदी शेवटच्या मोमेंटला एंट्री आली आहे. तुम्ही त्यांचं नाव अनाऊन्स करा ना. संयमी माजगावकर. संयमी माजगावकर तुम्हीच ना? Yes. प्लीज कम. Excuse me. वेलकम मॅम. Thank you so much. सभा, समा. ए अरे बाबानो, अरे काय चाललंय काय तुमचं? अरे मग तिकडून उठवलं तर इकडे झोपला तुम्ही. उठा. अरे उठा रे. की काय बाबा? आजोबा झोपू द्या ना, थोडा वेळ झोपू द्या, थोडा वेळ. अरे वाजले किती बघा, लवकर उठायला पाहिजे तुम्ही. अरे बाबा काय करायचंय लवकर उठून? का? म्हणजे ती भैरवी जोपर्यंत कॉम्पिटिशनचा एप्रिल घेऊन येत नाही तोपर्यंत आपली काही तयारी करू शकत नाही. झोपू द्या ना बाबा प्लीज. हो, आज दसरा आहे. 3:30 मुहूर्तापैकी एक. 3:30 म्हणजे एक हाफ. कुठला आजोबा? हे बघ, गुढीपाडवा, अक्षय तृतीया आणि दसरा हे 3 आणि दिवाळीतला पाडवा हा अर्धा. आता उठा उठा, लवकर उठायचं या दिवशी. चांगली स्वच्छ आंघोळ करायची, चांगले नवीन कपडे घालायचे. शाळेला सुट्टी आहे म्हणून अंथरुणात लोळत पडायचं नाही. आनंदात दिवस घालवायचा. चला उडा 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 उडा. पण आजोबा, आज आपण एवढं हॅपी का राहायचं असतं? अरे आज कुठलंही शुभ कार्य केलं की ते फळाला येतं, म्हणून आजचा दिवस आनंदाचा असतो. पण आज आपल्याकडे कुठलं शुभ कार्य आहे? आज तुझी मावशी स्पर्धा जिंकणार आहे. आजोबा, तुम्ही एवढे कसे शुअर? वचने किम दरिद्रता. तर चांगलं बोल. आज तुझी मावशी स्पर्धा जिंकणार आहे. दुसरा एक कुठलाही स्पर्धक तिच्यासमोर उभाच राहू शकत नाही.
समा थांब. समा थांब. समा काय करतेस तू? हे काय मूर्खपणा आहे हा? तू स्पर्धेत भाग घेतेस माझ्या अगेन्स्ट का? एक मिनिट, कोणी डोक्यात भरवलंय तुझ्या हे सगळं? जमणार आहे का बाळा तुला हे? का नाही जमणार? मला जमेल ना. इनफॅक्ट मला जमणार होतं म्हणूनच आपण दोघी बिझनेस करणार होतो ना मऊ. ही आयडिया ना सगळी माझी होती. मला वाटलं होतं आपण दोघी छान एकत्र बिझनेस करूया. मला लोकांपर्यंत पोहोचता येईल, मला प्रॉमिनन्स मिळेल. ब्रेन बिहाइंड द बिझनेस मी असेल. किती सिस्टमॅटिकली तुम्हाला बाजूला केलंस ना. बेकिंग नको करूया, बेकिंग पेक्षा ट्रेडिशनल पदार्थ करूया. कारण तुला माहिती होतं ट्रेडिशनल पदार्थ मला येत नाहीत आणि मला त्यात इंटरेस्टही नाहीये. तुला पंगत आणि परंपरा करायची, मला जेन झी आणि जेन अल्फाला केटर करायचंय. सो इट्स बेटर तू तुझं तुझं कर, मी माझं माझं करीन. 2 सेपरेट बिझनेस ओपन करूया. समा तू काय बोलतीयस? बिझनेस करणं एवढं सोपं वाटतं का तुला? तूही पहिल्यांदाच करतेस ना. तुझ्या जेवढ्या चुका होतील तेवढ्या माझ्या चुका होतील. तुला जेवढं बरोबर येईल तेवढं मला बरोबर येईल. सिम्पल. ऍटलीस्ट मी जिंकले ना तर मला पैसे तरी मिळतील. तू जिंकलीस तर मला तेही नाही मिळणार. थांब, हे सगळं तू पैशासाठी करतेस का? हो करतेय. कॉफी नाही म्हणजे डोकं शांत करण्यासाठी कॉफी, इनफॅक्ट कोल्ड कॉफी. माझं घर ऍक्च्युली जवळ आहे इकडून. आपण माझ्या घरी जाऊन. मिस्टर राजदा, मी आधी सुद्धा तुम्हाला अनेकदा इनडिरेक्टली सांगायचा प्रयत्न केलाय, पण तुमच्या डोक्यात शिरत नाहीये हे आता स्पष्ट सांगते. मला तुमच्याशी ओळख वाढवण्यात, मैत्री करण्यात किंवा तुमच्यासोबत बिझनेस करण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये. ओके, सो प्लीज स्टे अवे फ्रॉम मी. लांब तर मी तुला ठेवणार आहे भैरवी या स्पर्धेपासून. कारण जिंकणार तर मीच आहे. आजोबा, अरे वा, शाणे वा, मोठे वा. हा ठीक आहे, आपट्याची पानं घे ग तू. थँक्यू. आजोबा हे काय आज एवढंच गिफ्ट? हा आशीर्वाद आहे, कुठल्याही गिफ्ट पेक्षा मोठा असतो. नाही नाही भाऊजी, असं नसते काही. सणावाराले मोठ्या माणसानं लाईनांना असं गिफ्ट दिलं पाहिजे. तुमच्याकडनं काहीतरी येऊ दे पोराले. असं नाही देऊ की. आता आपली भैरवी स्पर्धा जिंकली ना की आपण एक मोठी पार्टी ठेवू. ऐका ना, आम्ही लहान जाऊ म्हणजे घरातले. मग या ना, तुम्हाला पण देतो आपट्याची पानं. बाय द वे आजोबा, संयमी ताई एवढ्या सकाळी सकाळी कुठे गेली आहे? म्हणजे मला तशी कल्पना नाहीये, पण बाहेर जाते एवढंच सांगून गेलीये संयम. हो, म्हणजे कदाचित ती माऊ बरोबर तिला चिअर करायला गेली असेल. नाही नाही नाही, ते तर तिकडे नाही, काहीच नाही, कुठे नाही, मला नाही माहित. मी तिला शेवटचं समजावून पाहिलं, ती काय ऐकत नाही. त्यामुळे आता दुसरा काही ऑप्शन नाही आहे. उचला तिला. उचलून काय करायचं? हां, उचलून करायचं काय? काही नाही. 5 ते 9 स्पर्धा आहे. 9 वाजल्यानंतर तिला सोडून द्यायचं आणि तुम्ही सगळ्यांनी गायब व्हायचं काही दिवसांसाठी. होणार होणार. ते काय एवढेच? जास्तीची डील झाली होती आपली. आत्ता एवढे घ्या, काम झालं की पूर्ण देईल. पांढरे साहेब, आपल्याकडे हप्त्यावर पैसे चालत नाही. सगळं काम एकदम, सगळा पैसा एकदम. नाहीतर आपण काम करत नसतो. काय रे? पूर्ण पैसे देतोय, काम पण पूर्ण झालं पाहिजे. ओ पांढरे साहेब, मी पहिले नाही, त्याच्या आधी पण आपण बरीच कामं केली आहेत.
उगाच एरियात पक्या भाई बोलत नाही आपल्याला. ए घे रे. ठीक आहे, कळवत राहा. पण दादा, 9 नंतर त्या पोरेला कुठं सोडायचे? सोडायची नाही. म्हणजे तिला आपल्याकडेच ठेवायची. मी निलिमाला लव्ह लेटर पाठवलंय. आता ती भैरवीला सोडवायला स्वतःच्या पायाने आपल्याकडे चालत नाही. चल. हे बघ रे. मामा आहेत का? हो आहेत ना, या. अरे परशू आलात. ये ये हे घे, आपट्याची पानं घे. जवाज. हे खाली खुर्चीवर पत्र ठेवलं होतं वहिनींच्या नावाचं. माझ्या नावाने? म्हणजे यांचीच असणार. घे वाच. नाही, मला भीती वाटते दादा, मला नको. घाबरू नकोस, आपण सगळेजण आहोत तिथं. वाच. निलिमा, आता मी तुझ्याकडे नाही, तूच माझ्याकडे येणार.